भगवते रामकृष्णाय। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्म स्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 24। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। रामकृष्णमय भावे जीवन ऐसी इच्छा करीतसे मन। करुणार्द्र भगवंताला नमन विनम्र भावे करीतसे। सांगत असती रामकृष्ण नीट परीक्षा केल्या वाचून। कधीही कोणालाही आपण भक्त मंडळीत घेत नाही। जगज्जननी दाखवी मजला धर्मलाभ होईल कोणाला। होणार नाही कोण कोणाला आणि कोणाला झाला किती। सद्गुरु भवरोग वैद्य होत वाक्यात या असे अर्थ। रामकृष्णांच्या वर्तनात यथार्थता याची दिसत असे। ईश्वर लाभाच्या मार्गात साधकास अवस्था होता प्राप्त। सद्गुरु तत्काळ ओळखतात अनुकूल अथवा प्रतिकूल। अनुकूल असता तया प्रत उच्चतर अवस्था भावी प्राप्त। उपाय यास्तव योजितात चिंतितात हित शिष्यांचे। अनिष्ट गोष्टींच्या पासून काय काय उपाय योजून। कसे करावे भक्त रक्षण श्रीरामकृष्ण ते जाणीती। भक्तांचे सूक्ष्म निरीक्षण सदैव करीती श्री भगवान। साधक जनांचे अकल्याण होऊन देती कधीही ते। येणाऱ्यांची ते परीक्षा करून योग्यतेप्रमाणे सांगती साधन। इतरास म्हणती जाई येथून खापी चैन करी जरा। वासनेने लडबडलेला जीव कळतसे ठाकुराला। उपदेश दिधला नाही अशाला घेतला नाही मंडळीत।
जी जी परीक्षा तयांनी केली, ती ती सर्वदा योग्य ठरली. परीक्षा तयांनी केलेली, नाही चुकली कदापिही. एका साधकाचे मन बाह्य शौचाचारात गुंतून ईश्वराचे करिता चिंतन एकाग्र होऊ शकत नसे. ठाकुर सांगती तया लागून, मलमूत्र विसर्जनाचे स्थान. तेथेच मुद्रा धारण करून, कर तू ध्यान ईश्वराचे. एका जणास करिता भजन उत्तम भाव होती उत्पन्न. प्रतिकूलते असती म्हणून रामकृष्ण म्हणती तया प्रत. अर्धा छटाकही दूध नाही, तापवावयाला मोठी कढई. सांग हाती काय येई, जाळ लावता दणकून. नुसती कढईच माखण्यात संपून जाईल दूध समस्त. अशा रीतीने कशी यथार्थ भक्ती लाभावी तुझ लागी. एकदा काही वैष्णवजन एका मुलाला आले घेऊन. सांगती करिताना कीर्तन, याची अशी स्थिती झाली. तयाची छाती आणि वदन गेले होते आरक्त होऊन. अत्यंत दीन भावे करून पदधूली घेतली सर्वांची. करिता ईश्वर नामोच्चारण, त्याच्या अंगास कंप सुटून. वाहती धारा नयनातून, उभे राहती रोमांचही. डोळे सुजुनी होती लाल, नसे देही लक्ष बिलकुल. ईश्वर दर्शनाची तळमळ, भूक झोपही न लागती. बाबा म्हणती त्याला पाहून, मधुर भावाचा आरंभ जाण. परीही अवस्था त्याच्याकडून, नाही टिकविली जाणार. ही अवस्था राखणे कठीण, केवळ स्त्रीच्या स्पर्शे करून. अवस्था ही नष्ट होऊन जातसे एकाच क्षणामध्ये. रामकृष्णांचे ऐकुनी वचन, जनते पावले समाधान. समजले मुलाला निदान, नसे लागले वेड तरी. लोक तेथुनी निघून गेले, ठाकुरांनी जे सांगितले तसे खरोखर घडूनी आले. नष्ट झाला भाव त्याचा. सांगती श्रीराम कृष्ण, भावावेग
करणे धारण कार्य असे हे अतीव कठीण अधपतन नातरी होतसे मना माझी वसणे वासना बाधक होतसे साधकांना सांगती शास्त्रे पुराणे नाना वासना समूळ उन्मळावी रामकृष्ण भावावेशात उभे असता मंदिरात पाहती भैरव स्वरूपात गिरीश घोषास एकदा तेव्हापासुनी गिरीशाप्रत मानिती भैरव साक्षात तयाची बोलणी भगवंत हासत हासत साहती गिरीशा सारखा दुसरा जन करू लागताच भाषण थांबविती ते निषेध करून म्हणती भाव हा तुझा नसे सांगती काचेच्या कपाटात वस्तू समस्त दिसतात तेवी माना दावी मज प्रत जनांच्या हृदयात काय असे माणसाच्या काठीवरुनी अथवा त्याची छत्री पाहुनी रामकृष्णांना येतसे कळुनी स्वभाव तत्काळ मनुजाचा आपुल्याकडे जो येई जन करीती तयाचे निरीक्षण नाना प्रकारे परीक्षा करून मग मत आपुले ठरविती जन जाणण्याचे इतुके उपाय आणिले कोठूनी नकळे सोय अवलोकन शक्ती असंशय अलौकिक असे ठाकुरांची शरीराची परीक्षा करून जो नर होत असे उत्तीर्ण योग सामर्थ्य मग वापरून जाणुनी घेती पूर्णतया दर्शनास कोणी येता नर लक्षपूर्वक पाहती ठाकूर आकृष्ट त्याकडे झाल्यावर बोलणे तयासी आरंभिती नकळता निरीक्षण करीती आचार विचार जाणुनी घेती अवयवांची घडण पाहती यावया सांगती पुनरपी म्हणती पद्मपत्र नयन सात्विक वृत्तीचे असे लक्षण डोळे असता बैला समान काम प्रबळ असे तेथे हसती ऊर्ध्वदृष्टी संपन्न योगी जनांचे आरक्त नयन देवचक्षु नसती महान परंतु लांब ते असती जो पाहतो न्याहाळून तो असे विशेष बुद्धिमान जड हात ज्यांचा तो दुर्जन चपटे नाक
बरे नव्हे. शंभुचंद्र बाबू मल्लिक चपटे असे तयाचे नाक, असूनही तो ज्ञानी साधक, वृत्ती त्याची सरळ नसे. हात आखूड मोठे कोपर, हे लक्षण तर वाईट फार. मांजरा सारखे घारे नेत्र, असणे हेही बरे नसे. एक डोळा असो आंधळा, तथापि तिरळा नसे भला. दुष्ट वाईट वृत्ती तयाला, म्हणून टाळला पाहिजे तो. हृदयाच्याकडे माणूस एक, येऊनी म्हणे मी असे नास्तिक. तू तर आहेस रे आस्तिक, वाद कर मग माझ्याशी. तयाला पाहिले न्याहाळून, तव मार्जारासम घारे नयन. कोडे उलगडले तत्क्षण, नास्तिकपणाचे तयाचा. हात पाय चालणे पाहून, पाहुनी शरीराची ठेवण. मजला तत्काळ येई कळून, स्वभाव तयाचा कसा असे. त्यागी जनांचे उच्छ्वास, आणि भोगी जनांचे श्वास. पडती वेगळ्या तऱ्हेने खास, कळतसे माणूस त्यावरुनी. नरेंद्राची परीक्षा करून, तत्काळ मजला आले कळून. सर्व लक्षणे फारच छान, असती माझ्या नरेंद्राची. परंतु झोपेत निश्वास, पडे जोराने वाईट खास. योगी म्हणतात असा पुरुष, होतसे खचित अल्पायू. उतरता बाबांच्या परीक्षेत, घेती तयाला मंडळीत. नाना प्रकारे उपदेश देत, दोष दाविती भक्ताला. गृहस्थ कोणास ठेवावा, अथवा कोणास संन्यास द्यावा. आधीच ठरवुनी बोध करावा, अनुरूप त्याच्या आश्रमाला. विचारिती ते प्रत्येकाला, का रे तुझा विवाह झाला. कोण कोण असती घराला, निर्वाह कैसा चालतसे. विचारती ते अविवाहिताला, काय विवाह आवडे तुझला. आवडे करणे चाकरीला, जाणून घेती त्याची स्थिती. अध्यात्म मार्गाचा अधिकारी, कळता करीतो तो चाकरी. अथवा कळता विवाह करी, तर दुःख भारी होतसे.
विशेष कारण असल्या वाचून मिळवण्यासाठी पैसा मान कोणी नोकरी करीतो पाहून वाटे शक्तीचा अपव्यय बाबांचा एक बालभक्त नोकरी स्वीकारी कळले मात ठाकूर झाले अति दुःखित परंतु नंतर समजले तयाची आई असे म्हातारी तिच्यासाठी करी नोकरी तो भक्त येता दक्षिणेश्वरी वदले ठाकूर तया प्रती मातेस्तव तू नोकरी करीसी यात नसे रे दोष तुझसी उगीच नोकरी करतासी तर तोंड तुझे पाहवतेना असूनही भक्त अधिकारी थोर कुटुंबाचा ते करीती विचार म्हणती कुटुंब पोसणार कोणीतरी असला पाहिजे बाबा जयाला शरद म्हणती भक्त शरश्चंद्र चक्रवर्ती शारदानंद म्हणून ख्याती जयाची झाली जगामध्ये एकदा शरद दक्षिणेश्वराला धाकट्या भावास घेऊनी आला पाहुनी बाबांस आनंद झाला म्हणती भाऊ काय तुझा मुलगा हा तर फार छान दिसतो अतिशय बुद्धिमान हात तयाचा हातात घेऊन म्हणती ही तर सद्बुद्धी म्हणती शरदला अनुलक्षून यालाही घेऊ काय ओढून संसारातुनी काढुनी मन ईश्वर चरणी लावू काय शरद म्हणाला हे तर छान अवश्य घ्यावा याला ओढून ठाकूर क्षणभर विचार करून म्हणती आता हा नको आधीच तू इकडे आला आता जर हा तुझा घेतला कष्ट होतील माता पित्याला यास्तव ऐसे करणे नको कष्टविल्या मी माऊल्या बहुत बाळे तयांची करुणी भक्त पुरे जेवढे कष्ट दिलेत आता आणिक देणे नको भगवान असती करुणामय कुटुंबाची ही पाहती सोय जरी असे तयांचे मुख्य ध्येय प्रसार करावा धर्माचा बाबा पुसती एका मुलाला कारे विवाह नाही केला स्त्रैण होईन तो बोलला लग्न करताच सांप्रत यास्तव असे माझा बेत प्रथम मी भावे कामजित नंतर होईन
विवाहित काय वाटते आपणाला. रामकृष्ण देती उत्तर, कामजित तू झाल्यावर, गरजही नाही पडणार तुझला विवाह करण्याची. म्हणती एका भक्ताला गुण, कमरे भोवती प्रयत्न करून, टिकेना धोतर पडते गळून, तथापि माझे लक्ष नसे. एवढा वृद्ध मी होऊनही नागडेपणाची लाज नाही. कोण आपणाकडे पाही, शुद्ध मुळीही त्याची नसे. परंतु आता कोणी बघेल, तयालाच लाज मग वाटेल. यासाठी मी धोतर केवळ, कसे तरी ते गुंडाळितो. सांग तूही माझ्या समान, दाखविसी का नागडा फिरून. भक्त म्हणाला त्यागी नवसन, जर का आपण सांगाल. तयाला म्हणती रामकृष्ण, धोतर डोक्यास गुंडाळून, ये मग चक्कर मारून अंगणात देवळाच्या. तो म्हणाला माझ्याकडून, होणार नाही फिरणे अंगण. तथापि तुमच्या समोर वसन, निश्चयाने मी त्यागू शके. बाबा म्हणती वदती नर, लाजन वाटे तुमच्या समोर. तथापि लाज वाटते इतर, जनांसमोर नग्नपणाची. पाहती निज भक्ताच्या मनात, श्रद्धा वसत असे कितपत. प्रश्न करूनी श्री भगवंत, श्रद्धा जोखिती तयांची. एकदा म्हणाले निज भक्ताला, राम अवतार म्हणतो मजला. काय वाटते सांग तुझला, खरे असे का स्पष्टपणे. भक्त म्हणाला वाटे मजला, राम कमीच लेखितो तुम्हाला. अवतार म्हणती ईश्वरांशाला, आपण साक्षात परमेश्वर. शंकराचे कराया ध्यान, तुम्ही सांगितले मजला गुण. तथापि मिटता माझे नयन, आपुली मूर्ती दिसत असे. मग शिवाचे करणे ध्यान, याचे मुळीही न राहे भान. तुम्हास सदाशिव समजून, मग मी ध्यान करीतसे. हासुनी म्हणती रामकृष्ण, मी तर केसाहूनही लहान. तुझी चिंता वाटे महान, दूर जाहली आज ती. शिष्य परीक्षा करण्याप्रती, अनेक प्रश्न हे
विचारिती म्हणती एका भक्ताप्रती लक्षणे तुझी मी पाहिली तव देहाच्या लक्षणावरून मजला निश्चित आले कळून मिळेल तुझला पुष्कळ धन करशील कल्याण लोकांचे सांग काय तुझ्या मनात व्हायचे का तुझ श्रीमंत तयांना उत्तर देई भक्त धर्म मार्गात नको धन धन तर ईश्वर लाभातला मोठा अडथळा मानला गेला काय करू मी घेऊनी त्याला कृपा करुनी धन देऊ नका भक्तांचे उत्तर ऐकून ठाकूर पावले समाधान भक्त परीक्षा करीती कसून सुटेना तीतून एकही बाबांच्या शिष्यमंडळीत हरीश होता सशक्त शांत घरचा असे तो श्रीमंत विवाहित होता तो शिष्य ठाकुरांकडे तो असे येत मनात वैराग्य झाले उदित सेवा जप ध्यान करण्यात वेळ घालवी दक्षिणेश्वरी घरची माणसे तेथे येऊन पाहती पुष्कळ समजावून पत्नीने सोडिले अन्न सेवन रागावुनी पाहती तयावर तयाची परीक्षा पहावी म्हणून तयाला म्हणती रामकृष्ण पत्नी करीतसे दुःख महान कान भेटसी तिज लागी हरीश बोलला भगवान हे दयेचे नसेची स्थान ना तरी मोहात सापडून विसरेन ध्येय क्षणामधी हरीशचे भाषण ऐकून प्रसन्न झाले रामकृष्ण गोष्ट ही इतरास सांगून प्रशंसा करीती हरीशची जशी इतरांची परीक्षा घेती स्वतः सही ते परीक्षू देती भक्तजनांना सदा सांगती परीक्षा करावी साधूची साधू जनाला दिवसा पहावे रात्रीही त्याला निरीक्षावे नंतर त्यावर विश्वासावे उत्तीर्ण झाल्यास परीक्षा उपदेश करी जो दुसऱ्या प्रत तयाची वागण्याची रीत यात से का तफावत हेही पहावे शिष्यांनी फरक आढळता बोलण्यात आणि साधूच्या वर्तनात नका विश्वास ठेवू किंचित असल्या ढोंगी साधूवर
रामकृष्णांचे शिष्य शिक्षित पाश्चात्य विद्या विभूषित चिकित्सा केल्या वाचुनी स्वस्थ न राहती ते कदापिही दृढ कराया भक्ती विश्वास ठाकुरांनाही देते त्रास बुद्धिमंत तयांचे शिष्य समाधान होता विश्वासती ठाकुरांना होते माहित शिष्य त्रास जो देतात सद्धेत मूलक असे समस्त म्हणून साहती प्रसन्न मने शिष्य उतरला परीक्षेत बाबा काळजी वाहती समस्त मग शिष्याचा धरुनी हात सत्पथ तयाला दाखविती शिष्य घेताच पारखून त्यांच्यावर प्रेम विलक्षण झटती बाबा मनापासून तयांचे कल्याण करावया रामकृष्णांचे बाल्यापासून असे प्रेमळ अंतःकरण चित्त सहानुभूती संपन्न असाधारण ठाकुरांचे अभूतपूर्व तपस्येनंतर आरूढ होता गुरुपदवीवर सहानुभूतीला आला पूर क्लेश दूर करू म्हणती जे जे आपण घेतले अनुभव ते ते इतरास मिळावे सर्व शिष्य स्नेह असे अपूर्व इच्छिती पूर्णत्व द्यावया पारमार्थिक हिता बरोबर ऐहिकाचाही करीती विचार एका जणाचे उत्पन्न फार कमी झालेले समजले इतर भक्तांना बाबा म्हणती मदत करारे तया प्रती कोणाची ठीक नसता प्रकृती काळजी करीती रामकृष्ण त्यांच्या दर्शना येती भक्त कोण गरीब कोण श्रीमंत कोण पायी कोण गाडीत येती माहित असे त्यांना भाड्याचीही नसता ऐपत तयाला श्रीमंताच्या गाडीत बसवुनी देती श्री भगवंत सांगती न्यावे सांभाळून कुणाला जाण्यास नौकेतून पैसाच नाही ते पाहून भाडे तयाला देती आपण अंतःकरण द्रयार्द त्यांचे जमले असता शिष्यजन सकळ चौकशी करीती पूर्ण कोण करीतसे ध्यान भजन जप कोणाचा कसा चाले भक्तास वाटे दृढ विश्वास प्राप्त कराया दर्शन विशेष उच्च अवस्था मिळवावयास
कष्ट धरावा बाबांकडे. ठाकूर जर का कृपा करीती, काय कठीण मग अनुभूती. परंतु बाबा अजमाविती, तळमळ मनाची भक्तांच्या. आस्था दिसता भक्ती प्रती, काय करावे बाबा सांगती. अवस्था मिळे तो भक्ता प्रती, चैनच पडेना बाबांना. निरनिराळ्या भक्तजनांना, पाहुनी त्यांची योग्यता भावना. प्राप्त करुनी देती नाना, अवस्थात यांना जगद्गुरु. पाहुनी म्हणती बालभक्ता, का वाटे मज यांची चिंता. एकही पैसा खिशात नसता, खर्च कराया मजसाठी. कोणी न येता 2 दिवस, प्राण होतसे कासावीस. कधी एकदा भेटेन त्यास, ऐसे होऊनी जातसे. एकच असे त्याचे कारण, येथे असे शुद्ध सत्वगुण. विटाळ झाला नाही अजून, तयाना कामकांचनाचा. तयांचे लक्ष जर लागेल, ईश्वर तयांना लाभेल. यास्तव मज लागे तळमळ, कल्याणाची या भक्तांच्या. हा जरा एकदा मजला म्हणाला, कसा तुमचा स्वभाव झाला. तुम्हास चिंता पाहिजे कशाला, एवढी या युवकांची. आपण आहात परमहंस, समाधी लावावी अहर्निश. असल्या उठा ठेवी कशास, निष्कारण तुम्हास असाव्या. तेव्हा वाटले माझ्या मनाला, हाजरा नाही खोटे बोलला. काय करावयाचे मजला, काळजी करुनिया मुलांची. परिजाता मंदिरा बाहेर, जगन्माता दाखवी समोर. एवढे मोठे कलकत्ता शहर, लोकतयातील दाखविले. सारे जन काम कांचनात, दिसले गटांगळ्या खातात. दुःखे दारुण भोगतात, पाहुनी दया मग उद्भवली. वाटले अपार कष्ट सोसून, दारुण दुःखे दूर करून. करावे जनांचे कल्याण, कष्ट कितीही पडोत मग. शुद्ध सात्विक बालभक्त, तयांना जनकल्याणार्थ. बोध करुनी करावे समर्थ, मार्गदर्शनार्थ जनतेच्या. आपुल्या शिष्य मंडळींवर, अपार प्रेम करीती ठाकूर. आणि असती इतर नर, त्यावर अपार
दया त्यांची. कितीही कोणास असोत दुर्गुण, असोत कितीही दोष दारुण, तरीही न करीती अवमान, न करीती कधीही तिरस्कार. चुका ज्या घडती जनांकडून, म्हणती ते मनाचे दुर्बलपण. ते अज्ञान टाकिता काढून, कृपा होतसे ईश्वराची. एकदा मल्लिक मनमोहन, सांगे बाबांकडे येऊन, पुत्र माझा पावला मरण, करता सवरता एकुलता. पुत्र निधनाचे वृत्त ऐकून, पाहुनी तयांचे म्लान वदन. करुणामय श्री रामकृष्ण, जाहले दुःखित अंतरे. अर्धबाह्य दशा प्राप्त होऊन, ठाकुरांनी केले गायन. समाधी जाताच उतरून, करीती सांत्वन तयाचे. तयास म्हणती रामकृष्ण, पुत्र जन्मया देहापासून. यास्तव तनय पावता मरण, आठवण त्याची राहणार. तथापि जयाने आपुला भार, सोपविला आहे ईश्वरावर. येता कसाही प्रसंग घोर, तो नर धीर राखीतसे. लाटा उसळता गंगा नदीत, मचव्यांची त्रेधा उडे बहुत. वाटे आता ते बुडतात, एखाद्यात तर पाणी शिरे. तथापि लाटा येता गलबत, दोन चार हेलकावे खात. आणि लगेच होतसे शांत, मार्ग आपुला चालतसे. परिगलबतासही दोन चार, हेलकावे मात्र पडणार. नाही टाळता ते येणार, तशी गत असे भक्तांची. पारे संसार अनिवार, आशेने कराया पाहे नर. होता लग्न मुले चार, समाधान फार वाटतसे. काही दिवस तो बरा वाटला, मग कोणी तरी बिमार झाला. कोणाचा तर धंदा बसला, सुटली नोकरी कोणाची. भानगडिया सुरू होऊनी, संसार काय हे येई कळुनी. तथापि त्यातच अडकुनी, बसला सुटून जाता न ये. याप्रमाणे उपदेश करून, अनित्यता भवाची पटवून. मणिमोहनाचे समाधान, करुणी तयाला शांतविले. तो वदे माझ्या हृदयात,
ज्वाला पेटता आलो धावत, वाटले होणार नाही शांत, आल्या वाचुनी ठाई। गरीब जनांची दुःखे पाहून, कळवळती श्री रामकृष्ण, बुभुक्षिताला मिळता अन्न, आनंद तयांना वाटतसे। येता कोणीही भिक्षे करी, देवविती ते काही तरी, एक दिवस दक्षिणेश्वरी उठली होती पंगत। झाल्यावर ते पंक्ती भोजन, उरले होते जे कान्न, भिकाऱ्यांना टाकिता वाटून, गर्दी फारच वाढली। गर्दीत एका म्हातारीला अन्नाचा कण नाही मिळाला, भिकाऱ्यांचा समुदाय गेला, रडत बैसली म्हातारी। पहारे करी आला तिकडून, म्हातारीला धक्के देऊन, देता झाला हाकलून, विषाद वाटला बाबाला। म्हणती जगन्माते आई, काय अवस्था तुझ्या गृही, वृद्धेस अन्न मिळाले नाही, धक्केच खावे लागले। म्हातारीची करुणा येऊन, रुदन करीती रामकृष्ण, त्रैलोक्य बाबूला वर्तमान, कळता व्यवस्था लागली। म्हातारी प्रति बोलावून, पोटभर खाऊ घातले अन्न, 1 रुपया दिधला दान, पाहुनी आनंद बाबाला। आनंदाच्या त्या भरात, जगदंबेची स्तुती करीत, नाचू लागले श्री भगवंत, एवढी करुणा भूतमात्री। एकदा भक्तजनांना ठाकुर, सांगती वैष्णव धर्मावर, थोडक्यात त्या मताचे सार, 3 गोष्टींमध्ये असे। नामावरती प्रेम महान, करावे वैष्णवांचे पूजन, जीवमात्रावर दया पूर्ण, गोष्टी 3 या पाळाव्या। नाम आणि श्री भगवान, अभिन्न हे असती जाणून, परमेश्वराचे नामस्मरण, करीत असावे सदोदित। भक्त भगवान वैष्णव कृष्ण, एक असती हे समजून, साधू सत्पुरुषांचे सेवन, श्रद्धा ठेवून करावे। श्री कृष्णाचा जगत संसार, असे सर्व हे चराचर, यास्तव दया जीवावर, म्हणताच समाधी लागली।
अर्धबाह्य दशा प्राप्त होऊन स्वतःशीच करीती भाषण कीटकानुकीटक क्षुद्र असून काय दया तू दाखविसी असा कोण तू गेलास लागून असे का तुझवर अवलंबून जगतातील जीवांचे जीवन की त्वा दया दाखवावी जीवावर तू दया करावी काय एवढी तुझी थोरवी शिवज्ञानाने करीत जावी स्वहितार्थ सेवा जीवांची शिवज्ञानाने जीवसेवा उद्गार जीवांच्या गौरवा यात प्रेमाचा अपार ठेवा उदारतेचे रहस्य असे शिवज्ञानाने जीवसेवा जगतास मिळाला मंत्र नवा की हा अमृताचा ठेवा जनास मेवा मिळाला हा जीव मात्रावर करणे प्रीती आजवरही मानिती नीती दया करणे जन समजती पुण्यकारक गोष्ट असे आता जीवांना शिव मानून सेवा करणे झाले पूजन मोक्षाचे ते झाले साधन झाले अनुष्ठान तपश्चर्या श्रीरामकृष्ण परमहंस देती आधुनिक जगतास कल्याण जनांचे करावयास संदेश बहुमोल सेवेचा श्रीरामकृष्ण कथामृत प्रेमाने रघुपती सेवित सद्भक्तांना पाचारित सेवुनी धन्य भावया इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 24वा अध्याय ओम शांति 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 हरि ओम तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु।